आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप हा एक चर्चेचा विषय बनला आहे. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे दोन व्यक्ती लग्न न करता एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. यात ते पती पत्नीप्रमाणेच एकत्र राहतात, पण त्यांचं नातं कायदेशीर विवाहाने बांधलेलं नसतं. हे नातं प्रामुख्याने परस्पर समज, प्रेम आणि सोबत जगण्याची इच्छा यावर आधारित असतं. लिव्ह इन रिलेशनशिपचा मुख्य उद्देश म्हणजे एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणं. अनेक जोडपी लग्नाआधी एकत्र राहून आपली कंपॅटिबिलिटी तपासतात. विचार, सवयी, जबाबदाऱ्या आणि जीवनशैली जुळते का हे पाहतात. त्यामुळे पुढे लग्नाचा निर्णय घेताना अधिक स्पष्टता मिळते, असं अनेकांचं मत आहे. पण या नात्यालाही काही आव्हानं आहेत. समाजात अजूनही लिव्ह इन रिलेशनशिप पूर्णपणे स्वीकारली गेलेली नाही, विशेषतः भारतात. त्यामुळे अशा नात्यात असलेल्या लोकांना सामाजिक दबाव, टीका किंवा गैरसमजांना सामोरं जावं लागू शकतं. त्याचबरोबर नातं तुटल्यास भावनिकदृष्ट्या तेवढंच कठीण असू शकतं, जितकं एखादं लग्न तुटल्यावर होतं. कायदेशीर दृष्टिकोनातूनही भारतात लिव्ह इन रिलेशनशिपला काही प्रमाणात मान्यता दिली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये अशा नात्यांना वैध मानलं आहे आणि महिलांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी काही कायदेही लागू होतात. मात्र हे अधिकार लग्नाइतके स्पष्ट आणि मजबूत नसतात, त्यामुळे जागरूक राहणं आवश्यक आहे. लिव्ह इन रिलेशनशिप यशस्वी व्हायची असेल तर विश्वास, स्पष्ट संवाद आणि जबाबदारी ही 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. आर्थिक बाबी, घरकाम, वैयक्तिक जागा या सगळ्यांवर स्पष्ट चर्चा असणं गरजेचं असतं. नाहीतर छोट्या गोष्टीही मोठ्या वादात रूपांतरित होऊ शकतात. शेवटी लिव्ह इन रिलेशनशिप असो किंवा लग्न, महत्त्वाचं म्हणजे त्या नात्यातील आनंद, आदर आणि समजूतदारपणा. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य वेगळं असतं आणि कोणतं नातं योग्य आहे हे ठरवण्याचा अधिकारही प्रत्येकाचा स्वतःचा असतो.